आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय बातमी ती म्हणजे विधिमंडळ अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक झालेले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। संभाजी भिडेंना तात्काळ अटकेची मागणी करण्यात येते तर महात्मा गांधी अवमान प्रकरणी निदर्शनं सुरू आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। महापुरुषांचा अवमान होत असताना संभाजी भिडेसारखी एक प्रवृत्ती राष्ट्रपित्याबरोबर काहीतरी बरळते। महात्मा ज्योतिबा फुलेविषयी अभद्र बोललं जातं, वेगवेगळ्या देवदेवतांचा अपमान केला जातं। आज तर हिंदुत्ववादी सरकार असं म्हणत असताना देवदेवतांचा अवमान होतो आणि सरकार याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळात 3 दिवस जरी राहिले असले तरी या विषयावर निश्चित महाविकास आघाडी आवाज उठवेल। संभाजी भिडेंचा बोलवत्या धनी सगळं स्पष्ट केलं की या सरकारचं संभाजी भिडेंना संरक्षण आहे। संरक्षण असल्याशिवाय राष्ट्रपित्याविषयी, महात्मा ज्योतिबा फुलेविषयी, राजा राममोहन रायविषयी, साईबाबाविषयी वाटतं लोकांच्या भावना आहे। आपला जो काही असेल आपण आपलं व्यक्त करावं खाजगी मत, परंतु सार्वजनिकरित्या महापुरुषांविषयी अशा पद्धतीनं बोलणं आणि त्याला सरकारचं संरक्षण जर दुसऱ्या एखाद्या माणसाने बोललं असतं, असं एखाद्या विरोधी पक्षाच्या एखाद्या महापुरुषाविषयी जर असं तोंडून चुकून जरी शब्द निघाला असता तर सरकारने काय कारवाई केली असती। परंतु संभाजी भिडेंना हे सरकार का संरक्षण घेतं? यांना महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान मान्य आहे का? महात्मा गांधींचा अवमान मान्य आहे का? राजा राममोहन राय जे सुधारणा होती यांचा अवमान मान्य आहे का? मला वाटतं सरकारला हे मान्य आहे असं दिसतं। थँक्यू। तर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत। थेट विनोदकडे जाऊयात। विनोद, आपण पाहतोय विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी दिसते आणि यामध्ये एकतर महात्मा गांधी अवमान प्रकरणी निदर्शनं केली जात आहेत आणि संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा ही मागणी सुद्धा विरोधकांकडून होतीये। विनोद, विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान मनोहर भिडेंनी ज्याप्रमाणे महात्मा गांधीवर वक्तव्य केलं आणि इतरही ज्या काही भाष्य केले त्या प्रकरणामध्ये विरोधक आक्रमक झाला आहे। तर आपण थेट ही दृश्य पाहिलेली आहेत। विधानमंडळामधली ही दृश्य आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज पुन्हा एकदा घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। संभाजी भिडेंना तात्काळ अटक करण्यात यावी, त्यांना सरकार पाठीशी घालतंय का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातो। आणि यानंतर एक खळबळजनक दुःखदायक बातमी, सिनेसृष्टीला हादरवून टाकणारी बातमी ती म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती आज समोर आली आहे। वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी आपलं आयुष्य संपवलं। ज्या ठिकाणी खरं तर त्यांनी आयुष्याची नवी सुरुवात केली त्याच ठिकाणी त्यांना आपलं आयुष्य संपवण्याची वेळ का आली हाच प्रश्न आज सिनेसृष्टीमध्ये प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतोय आणि त्यामुळे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमुळे खळबळ माजलेली असून शोक व्यक्त होतोय। 1942 लव्ह स्टोरी चित्रपटामुळे नितीन देसाईंना खरी ओळख मिळाली। त्यानंतर हम दिल दे चुके सनम, माचिस, देवदास, लगान, जोधा अकबर या सुपर डुपर हिट सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं। तर अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य दिव्य सेट उभारणारे कला दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती आणि चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितीन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचं प्रशिक्षण घेतलं आणि 1987 पासून त्यांनी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर नितीन देसाई यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। इतकंच नाही तर त्यांना 4 वेळेस राष्ट्रीय नॅशनल पुरस्कारानं खरं तर गौरवण्यात आलं होतं। त्यांना एक फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा त्यांच्या कार्यासाठी मिळालेला होता। शिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्तानं राजपथावर झालेल्या संचलनात भारतीय संस्कृतीचं दर्शन आपल्याला नेहमी पाहायला मिळतं आणि त्यामध्ये कलात्मक आणि तितक्याच लक्षवेधी चित्ररथांनी उपस्थितांचं जे लक्ष वेधलं त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथानं अनेकांची मनं जिंकली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग या चित्ररथावर साकारण्यात आला होता आणि या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला, ज्याचे सर्वेसर्वा होते कला दिग्दर्शक नितीन देसाई। आपल्यासोबत आत्ता जोडलेले आहेत दिग्दर्शक गजेंद्र अहिरेजी। गजेंद्र अहिरे यांच्यासोबत हॅलो जय हिंद या सिनेमामध्ये
नितीन देसाई, म्हणजे ज्यांना आपली मराठी इंडस्ट्री गजेंद्रदादा, नितीनदादा म्हणून त्यांना आपण खरं तर हाक मारायचो, त्यांच्याशी बोलायचो, यांनी या सिनेमातून अभिनेता म्हणून पदार्पणही केलं होतं, ज्याचं दिग्दर्शन आपण केलं. हो. आता मी बातमी ऐकली तर भयंकर शॉक आहे हा. एक अत्यंत उमदा माणूस होता, भयंकर कर्तबगार आणि अतिशय हुशार. आणि आम्ही बरंच काम एकत्र केलेलं आहे. फक्त हॅलो जैन मध्ये ते ऍक्टर होतेच, पण एरवी सुद्धा एनडी स्टुडिओमध्ये माझं जाणं येणं होतं. आम्ही अनेक प्रोजेक्ट्स वरती एकत्र होतो, पडद्यामागे बऱ्यापैकी एकत्र होतो, चर्चा होत असायच्या. आणि खरोखर मोठा माणूस होता. अलीकडे तुमचं काही त्यांच्याशी बोलणं झालं होतं का? कोणत्या कामाविषयी त्यांनी चर्चा केली होती का? कारण अनेक प्रोजेक्ट सुद्धा त्यांच्याकडे सध्या होते. गेल्या आठवड्यातच त्यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात जाऊन तिथलं मेजरमेंट्स घेतलेले होते, कारण 19 सप्टेंबरला गणपतीचं आगमन आहे आणि त्यापूर्वी तो भव्य दिव्य सेट जो आहे, तिथला जो देखावा आहे, ते उभारण्याचं काम खुद्द नितीन देसाई दरवर्षी करतात. एक सिनेमाचं म्हणजे त्यांच्या डोक्यात खूप चांगली आयडिया होती की त्यांना एकत्र असं त्यांना 100 सिनेमे करायचे होते. आणि ते काय काय पद्धतीने होतील, कसे होतील, काय होतील, अशा त्यांच्या डोक्यात त्यांच्याकडे नेहमीच फॅन्टास्टिक कल्पना असायच्या, खूप मोठ्या कल्पना असायच्या वगैरे वगैरे. तर त्यासाठी आम्ही एकदा भेटलो होतो की असं क्वांटम सिनेमा नवीन लोकांना घेऊन नव्या पद्धतीने कसा करता येईल, त्याचं काय करता येईल, अशी चर्चा आमची झाली होती. एक 5-6 महिने झाले होते. नंतर मग काही आमची फार भेट झाली नव्हती मधल्या काळामध्ये. नितीन देसाई हे असं व्यक्तिमत्व होतं आपल्या सिनेसृष्टीतलं, बोलायला लागल्यावर ते कधी थांबायचेच नाही. नितीन देसाईंना थांबवणं म्हणजे एका रिपोर्टरसाठी सुद्धा एक मोठं चॅलेंज असायचं. चालू इंटरव्ह्यूमध्ये त्यांना तोडणं. असे कधीही न थांबणारे नितीन देसाई त्याच एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यावर थांबण्याची वेळ का यावी? कधी नैराश्य असल्याचं कुणाकडे त्यांनी बोलून दाखवलं होतं का? नैराश्य आसपास सुद्धा कधी भटकलेलं मी पाहिलं नव्हतं. ते कायम अग्रेसिव्ह असायचे, कायम नवीन कल्पनांवर बोलायचे, कायम खूप म्हणजे उत्साह होता भयंकर. आणि हे नवीन बघितलंस का, हे नवीन इथे क्रिएट केलं हे बघितलंस का, तू इथले वडे खाल्लेस का, तू हे नवीन डिझाईन बघितलेस का, किंवा इकडे नवीन सेट चालू आहे ते बघितलंस का, असं ते सतत पुढे होते. ते सतत पुढच्या कामांविषयी बोलणारे भयंकर प्रवाही माणूस होता. तर त्यामुळे नैराश्य वगैरे हे काय मला दिसलं नाही कधी. म्हणजे दिसलं नाही, विचार पण नाही केला, धक्का बसला तर गोष्टीचा. नक्कीच, जसं गजेंद्र अहिरे दिग्दर्शक यांची जी प्रतिक्रिया आहे ही संपूर्ण सिनेसृष्टीची प्रतिक्रिया आहे. नितीन देसाई यांचं जाणं म्हणजे सगळ्यांना खूप धक्का देणारी ही बातमी आहे. धन्यवाद गजेंद्र अहिरेजी. आपल्या भावना तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलात. मात्र आज मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे, कारण सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक म्हणूनच नितीन देसाई यांची ओळख नव्हती, तर एक मनमिळावू व्यक्तिमत्व त्यांचं होतं. सगळ्यांशी कायम हसत खेळत बोलणं, सगळ्यांची आदरातिथ्यानं वागणं, हे त्यांचं स्वभावाचं मूळ वैशिष्ट्य म्हणावं लागेल. नितीन देसाई यांच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकूयात. कला दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते असे सगळ्यांच्याच परिचयाचे नितीन देसाई यांनी जे कला महाविद्यालयातून प्रकाश चित्रणाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर 1987 साली चित्रपट कारकिर्दाला, सिने कारकिर्दाला सुरुवात झाली. 1942 लव्ह स्टोरी सिनेमामुळे ते प्रकाशझोतात आले आणि त्यानंतर ते कधीच थांबले नाही. हम दिल दे चुके सनम, देवदास, लगान या सिनेमांचं कला दिग्दर्शन केलं. संजय लीला भन्साळी हे असं हिंदी सिनेसृष्टीतलं नाव आहे. त्यांचा सिनेमा म्हणजे हा कायम अवाढव्य, भव्य दिव्य असणार, बिग बजेट सिनेमा असणार आणि या नावाशी जोडलं जायचं नितीन देसाई यांचं नाव. अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट त्यांनी उभारले. 2003 साली निर्मिती क्षेत्रात पदार्पणही केलं. देश देवी मा आशापुरा सिनेमाची त्यांनी निर्मिती केली. त्याचबरोबर त्यांची मालिका, ज्यामुळे ते घराघरात पोहोचले सुद्धा, ती म्हणजे राजा शिवछत्रपती या मालिकेची निर्मिती त्यांनी केली. या मालिकेचा भव्य सेट त्यांनी उभारला. 2011 साली बालगंधर्व बायोपिकची निर्मिती केली. मराठी पाऊल पडते पुढे या रियालिटी शोची सुद्धा निर्मिती केली आणि 2005 साली कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारला. 4 वेळा त्यांना नॅशनल बेस्ट आर्ट डायरेक्शन पुरस्कार मिळालाय आणि 3 वेळेस फिल्मफेअर बेस्ट आर्ट डायरेक्शननी त्यांना गौरवण्यात आले. 2011 साली हॅलो जय हिंद या सिनेमातून अभिनेता म्हणूनही पदार्पण केलं.
एकूणच पाहिलं तर काय नाही ठेवलं सिनेसृष्टीतलं. सगळ्या गोष्टी त्यांनी करून पाहिल्या, केल्या आणि यशस्वीपणे पारही पाडल्या. आणि आज नितीन देसाई यांच्या आत्महत्येनं संपूर्ण सिने जगतावर शोककळा पसरलेली आहे. हा एक मोठा धक्का सगळ्यांसाठी म्हणावा लागेल. तर नितीन देसाई यांनी 10 तासांपूर्वी आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून कळतंय. पोलिसांना स्टुडिओतून फोन आला होता. नितीन देसाई हे सकाळीच त्यांची दिवसाची सुरुवात ही खरं तर सकाळी 5-6च्या दरम्यान व्हायची. पवईला ते वास्तव्यास होते. पवई ते एनडी स्टुडिओ असा त्यांचा दररोजचा प्रवास होता. आणि या प्रवासामध्ये मग ते आपलं घरचं जेवण घेऊन जाणं, इतरांशी पुढच्या प्रोजेक्ट्सवर बोलणं हे सतत काही ना काही चालू असायचं. एनडी स्टुडिओमध्ये गेल्यावर संपूर्ण दिवस एनडी स्टुडिओमध्ये सगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करणं, त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांना एनडी स्टुडिओची सफर स्वतःहून दाखवणं, यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असायचा. जणू काही एनडी स्टुडिओ हे त्यांचं सेकंड होम झालेलं होतं. आणि याच ठिकाणी जिथे स्वप्न पाहिली, जिथे स्वप्न पूर्ण केली, अशा ठिकाणी आपल्या जीवनाचा अंत व्हावा, याशिवाय दुर्दैव काय असू शकेल. आज नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सिनेसृष्टीत खळबळ माजलेली आहे. तर नितीन देसाई यांच्या कामाचं कौतुक जे आहे, जसं सिनेसृष्टीत होत होतं तसंच त्यांच्या कामाचं कौतुक हे खरं तर राजकीय वर्तुळात देखील व्हायचं. अनेक राजकीय कार्यक्रमांचे सेट त्यांनी उभारलेले होते. सांस्कृतिक सेट ते उभारायचे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाकुसरीमध्ये नाविन्य आपल्याला पाहायला मिळत होतं. आणि हेच नाविन्य घेऊन ते आपल्या जीवनाची उमेद त्यांनी ठेवलेली होती. मात्र आज अशा पद्धतीनं जीवन संपवण्याची वेळ का यावी, हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून आहे. तर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत निर्मात्या वैजयंती आपटे. थेट आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत. वैजयंतीजी, आपण पाहतोय नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनं आज सगळ्यांना निशब्द केलेलं आहे. नवी उमेद घेऊन दररोज नव्या कलाकुसरीनं जगणारा आज माणूस आपल्यातनं जाणं. हो, अतिशय धक्कादायक बातमी आहे ही. सकाळी ती बातमी कळली आणि खूप धक्का बसला. याचं कारण ते गेली अनेक वर्ष आमच्या संबंधात होते. विशेषतः माझे पती विनय आपटे दिग्दर्शक, आमची छत्रपती शिवाजी महाराजांवर जी सिरियल बनवली ती हिंदीमध्ये विनयजींनी, त्याचं कला दिग्दर्शन पहिल्यांदा नितीनजींनीच केलं होतं पूर्ण. आणि त्यावेळेला अतिशय जवळनं आमचा संबंध आला त्यांच्याशी. आणि फिल्म सिटीमध्ये त्यांचं ऑफिस होतं, स्टुडिओ होता. आणि प्लस त्यांनी ह्या मालिकेसाठी तिथे शिवनेरी किल्ल्याचा सेट बनवला होता. तो इतका सुंदर सेट बनला होता ना की जेव्हा मुहूर्ताला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तिकडे आले होते, अमिताभ बच्चनजी आले होते, तसंच बाबासाहेब पुरंदरे पण आले होते मुहूर्ताच्या वेळेला, तेव्हा कोणाचा विश्वास बसत नव्हता की तो सेट आहे. इतका किल्ल्यात सुंदर सेट त्यांनी तिथे बनवला होता. त्याच्यानंतर आम्ही लाल महालाचं जे शूटिंग करायचं होतं त्या मालिकेसाठी, ते साप म्हणून एक गाव आहे साताऱ्याजवळ, तिकडे एक असा जुना एक वाडा होता पडझड झालेला. तर तो आम्ही बघायला गेलो. तेव्हा नितीनजी पण आमच्या बरोबर होते आणि त्यांनी ते सगळं बघितलं, तो वाडा. आणि नंतर पुढच्या एकाच महिन्यात त्यांनी त्या वाड्याचं रूप इतकं पालटलं की तो लाल महाल म्हणून अतिशय दिमाखात तो उभा राहिला. आणि जो पुण्याचा लाल महाल आहे त्याची प्रतिकृती त्यांनी तिथे ती बनवली. आणि मग तिथे शूटिंग झालं या मालिकेचं साप गावामध्ये. तर अशा प्रकारे खूपच जवळ आमचे संबंध होते. नंतर पण त्यांनी स्वतःही मालिका केली शिवाजी महाराजांवर. आणि शिवाजी महाराज हे अतिशय त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळे महाराजांबद्दल काहीही असलं की ते लगेच काही करायला तयार व्हायचे, असं त्यांची असा स्वभाव होता त्यांचा. पण आत्महत्या त्यांनी का केली असावी ह्याचा विचार करूनच मला खरंच काही सुचत नाहीये. याचं कारण ते अतिशय भावूक होते, खूप संवेदनाशील होते. म्हणजे कित्येकदा असं बघितलं आम्ही की महाराजांबद्दल बोलता बोलता सुद्धा त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. तर असा हा माणूस त्याने का असं हे पाऊल उचललंय हे खरंच कळत नाही. त्याचं कारण असं की पूर्ण बॉलिवूडमध्ये एक मराठी माणूस पाय रोवून इतकी वर्ष उभा होता आणि इतक्या मोठ्या बिग बजेट सिनेमांचं त्यांनी कला दिग्दर्शन केलं होतं, त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. असं सगळं असताना त्यांनी हे पाऊल उचलावं हे खरोखरच धक्कादायक आहे.
अगदी बरोबर आणि त्यामुळे सगळ्यांनाच मनाला चटका लावणारी बातमी आज आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे. धन्यवाद वैजयंतीजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी. यानंतर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णीजी. मृणालताई, खरं तर नितीन देसाई यांनी आत्महत्या करणं अजूनही विश्वास न बसणारी बातमी म्हणावी लागेल. अगदी खरं आहे. कारण तो माणूस एवढा टफ होता ना, कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा आणि प्रचंड मोठी स्वप्न बघायची आवड असणारा. मी राजा शिवछत्रपती हे असंच एक मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं, शिवाजी महाराजांवर भव्य मालिका बनवायची आणि खरोखरच प्रोड्युसर म्हणून अतिशय भव्य आणि आदर्श मानावी अशी मालिका त्यांनी बनवली. तेव्हा माझा त्यांचा परिचय जवळून संबंध आला आणि त्यानंतर मी जेव्हा रमा माधव चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा ते माझ्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे राहिले. मला फार शॉक बसलाय कारण आमचे घरचे संबंध होते. पुढे जाऊन विराज किंवा त्यांची मुलगी ती सुद्धा आता फिल्म लाईन मध्येच काम करते आहे. यांचीही छान मैत्री होती आणि फारच मोठा शॉक बसलाय. तुमचं अलीकडे म्हणाल ते नितीन देसाई यांच्याशी काही बोलणं झालं होतं का, काही संवाद झाला होता का? आत्ता त्यांच्या लेकीच्या लग्नामध्ये आम्ही सगळे भेटलो होतो आणि तेव्हा खूप आनंदात होते आणि सतत नव्या योजना. आता एक पृथ्वीराज नावाचा शो करत होते ते, त्याच्यासाठी मला एका भूमिकेसाठी त्यांनी विचारलं होतं. त्यामुळे सतत नवीन स्वप्न आणि मोठं धाडस आणि वेगळ्या पद्धतीने, खूप क्लास पद्धतीने करणारा माणूस होता. आणि कसं असतं, आपण कामाच्या निमित्ताने भेटतो त्यामुळे काय त्यांचं चाललेलं असतं हे आपल्याला खरं म्हणजे कळत नाही. आणि उघडपणाने ते बोलून दाखवायचा स्वभाव पण नसतो काही काही माणसांचा. त्यामुळे नेमकं मला कळलं नाही काय असावं, पण ताण तर असणारच कारण ते एवढा मोठा कारभार उभा केला होता, तो सांभाळणं ही सोपी गोष्ट नव्हती. धन्यवाद मृणालताई आपण दिलेल्या या आपल्या प्रतिक्रियेसाठी. खरं तर नितीन देसाई यांच्या जाण्यानं, यांच्या आत्महत्येच्या बातमीनं आज संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करते. सगळ्यांशी मनमिळाऊपणानं बोलणारं व्यक्तिमत्व आज अचानकपणे कुणालाही न सांगता निघून जाणं, कोणतंही कार्य असो आवर्जून सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देणं, असे नितीन देसाई अचानकपणे जेव्हा एक्झिट घेतात आणि तेही ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या आयुष्याची नवी उमेद, नवी कारकीर्द सुरू केली, अशा या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आपलं जीवन संपवणं हे अत्यंत सिनेसृष्टीसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी म्हणावं लागेल. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.